हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज त्या ठिकाणी सांगतायत, माझा या जीवनामध्ये सर्वात जास्त विश्वास कुणावरती आहे, तर तो संतांवरती आहे. कुणावरती आहे? झोपले की काय? बोला बोला, होते मी तुम्हाला. कुणावरती विश्वास आहे? संतांच्या चरणावरती विश्वास आहे, संतांवरती विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास. आणि नंतर महाराज सांगतात, सर्व भावे दास झालो त्यांचा. मी सर्व अर्थाने त्या ठिकाणी त्यांचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. महाराज सांगतात की माझं हित करण्याकरता संतांनी जन्म घेतलेला आहे. काय सांगतायत? संतांचा जन्म कशा करता झालेला आहे मला सांगा. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संतांचा जन्म आपल्या तुमच्या माझ्या हिताकरता, कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता झालेला आहे. म्हणून महाराज सांगतात, संत हे फक्त तुमचं माझं हित करण्याकरता जन्म घेत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात, ज्या संतांचा अभंग आपण निवडलेला आहे त्या संताचं नाव काय आहे? तुकाराम महाराज. त्या संतांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये फार उच्च कोटीचा आहे. फार त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं मोठं स्थान त्यांना मिळालेलं आहे. महाराज सांगतात, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलेलं आहे. कुणाला? नाही, तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकाश. तुकाराम महाराजांना कशाची पदवी दिलेली आहे? कळसाची. वारकरी संप्रदायाचा कळस त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना म्हटलेले. म्हणून महाराज सांगतात, तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं भगवंताचं नामचिंतन केलंय, एवढं भगवंताचं नामचिंतन केलंय की ते स्वतःच्या वाणीने तर विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, परंतु त्यांचा रोम रोम सुद्धा काय म्हणत होता? महाराज सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. त्यांचे रोम रोम सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. नवे नवे त्यांची रोजची जी पायवाट होती ना, रोज ज्या ठिकाणी चालत जायचे, जिथून येणं जाणं होतं तुकाराम महाराजांचं, ती पायवाट सुद्धा काय म्हणत होती? विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ज्या झाडाखाली तुकाराम महाराज बसत होते त्या झाडाखालची दगड, पानं, फांद्या सुद्धा काय म्हणत होती? विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एवढा त्या ठिकाणी महाराज सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. जिथं तिथं बघावं त्या ठिकाणी विठ्ठलाचं नामस्मरण त्या ठिकाणी ऐकू येत होतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं. आणि अशाच संतांवरती तुकाराम महाराजांनी काय ठेवायला लावला? आपलं कीर्तन कशावरती आहे? संतांच्या विश्वासावर, म्हणजे विश्वासावरती आपलं कीर्तन आहे. मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात, अशा संतांवरती तुम्ही विश्वास ठेवा. आता मला सांगा, आपली जर सोयरीक झाली, आपली म्हणजे स्वतःची नाही बरं का, घरामध्ये एखादं मूलबाळ असेल, नातू असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तिची जर सोयरीक दुसऱ्या गावामध्ये झाली तर आपण त्या पाहुण्यांवरती काय ठेवतो? आता तुमची पोरगी काय त्या घरी 2-4 दिवस नांदायला जाती का? जाती का? बोलत चला हो, असं सुकटल्याने अजिबात बसू नका, बोलत चला. तुमची पोरगी त्या घरी नांदायला जाते का? अजिबात नाही. म्हणजे दुसऱ्या घरी आपली मुलगी नांदायला जाणार आहे, पण तरी सुद्धा त्या घरच्यांवरती आपण काय ठेवतो? आणि आपल्या घरी दुसऱ्याची पोरगी आणायची, ती सून कशी निघल याची तुम्हाला गॅरंटी का? आता सुनांवरती तर अजिबात भरोसा. अशाच म्हणून मावशा, आम्ही कीर्तनाला गेलो की 10-5 बाया आमच्या जवळ येतात, म्हणतात, ताई काय करावं, सूनच लय खट्ट्याळ आहे. म्हटलं का बरं, चौकशी केली नव्हती का? म्हणे काय चौकशी करता, भावाचीच आहे. आणि तीच मुळाव निघाली. म्हणजे आता सुनांवरती सुद्धा भरोसा राहिला. पण मला सांगा, आपण भरोसा नाही असं म्हणून जर आपल्या पोरांना त्या ठिकाणी कुमारे ठेवू शकतो का? कुवारे अजिबात नाही. त्यांचं लग्न करून आणतोच की नाही एखादी. म्हणजे आपल्याला तिच्यावरती विश्वास ठेवावा लागतो.
दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरामध्ये आणायची असेल तरी सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवावा लागतो, आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी द्यायची असेल तरी सुद्धा तिथं विश्वास ठेवावा लागतो. आपण जर डॉक्टरकडे गेलो, दुसरं उदाहरण सांगते, डॉक्टरकडे जर आपण गेलो आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी आपल्याला ज्या लिस्टनुसार गोळ्या औषधं दिल्यात त्यानुसार आपण गोळ्या औषधं घेतो. आपण डॉक्टरला विचारतो का ही जुलाबाचीच गोळी आहे का, ही खोकल्याचीच गोळी आहे का, ही तापीचीच आहे का, विचारतो का? अजिबात नाही. ज्याप्रमाणे आपल्याला यादी दिलेली आहे त्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ दुपार जेवणाआधी जेवणाच्या नंतर आपण गोळ्या घेतो. म्हणजे डॉक्टरवरती सुद्धा आपला विश्वास आहे. त्याच पद्धतीने जसं आपण सामान्य माणसांवरती विश्वास ठेवतो त्याच पद्धतीने महाराज सांगतात जेव्हा तुम्ही संतांवरती विश्वास ठेवाल ना तेव्हा तो गोपाळ निश्चितपणे तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात संतांवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये जर वयस्कर मंडळी असतील, आता वयस्कर कोण असतात? सासू सासरे असतात, अजून आजी बाबा असतात, नंतर काही दिवसांनंतर आई वडील सुद्धा वयस्कर होतात. हो की नाही? होतात की नाही? तुम्ही झालेत का म्हातारे? म्हणून तुमच्या तोंडातून शब्द निघाना का? हा, झाले. बऱ्यापैकी पदरावाल्याच आजी इथं आहेत जास्त, त्याच्यामुळे वयस्कर मंडळी कीर्तनाला आहे. वयस्कर मंडळी हे आपल्या घरातले गाईड असतात. काय असतात? गाईड असतात. पण आता गाईड इथं पोरं नाही त्याच्यामुळे गाईड शक्यतो कोणाला कळणार नाही, पण पोरं फक्त परीक्षेतच गाईड वापरतात कॉप्या करायला. हो की नाही? पण वयस्कर मंडळी हे आपल्या घरातले गाईड असतात. ते ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या वाटेवरती जर आपण चाललो तर निश्चितपणे आपल्या जीवनाचं कल्याण होतं की नाही? आई जेव्हा आपल्या मुलाला पहिल्या दिवशी शाळेमध्ये पाठवते तेव्हा आपल्या मुलाला काय सांगते? बाळा, वाईटाची संगती करू, कारण तिला माहित आहे परिणाम सुद्धा कसा होणार आहे, तसाच होणार आहे. म्हणून आपल्या घरातले जे गाईड असतात त्यांच्यावरती सुद्धा आपण काय ठेवायला हवा? पण ते गाईड आपल्याला नको नकोसं वाटतं, मग आपण त्याला कुठं पाठवतो? पाठवता आहेत, म्हणजे कुणी ओळखीचे पाळखीचे आहेत तिकडे गेलेले, म्हणजे ते गाईड नको नकोसं वाटतं, परंतु महाराज सांगतात की तेच आपल्या जीवनाचे गाईड आहेत. ज्या पद्धतीने वयस्कर माणसं सांगतात त्या मार्गावरती आपण गेलो तर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे हे निश्चित आहे. त्याच पद्धतीने संतांनी सांगितलेल्या मार्गावरती, बरं मला सांगा, कोणत्या संतांनी कोणत्या अभंगामध्ये, कोणत्या गवळणीमध्ये, कोणत्या भारुडामध्ये असं वर्णन केलेलं आहे की तुम्ही संसार सोडा आणि भगवंताचं नाम घ्या? सांगितलंय का? उलट सांगितलेलं आहे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, संसार सोडू नका, प्रपंच सोडू नका, असं कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. नव्हे प्रत्येक संतांनी काय केलेलं आहे? 90% तर संतांनी प्रपंच केलाय, परमार्थही केलाय. म्हणून महाराज सांगतात प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो. म्हणून तुम्ही प्रपंच सोडू नका, परंतु त्यामध्ये सुद्धा विठ्ठलाचं नाम तुम्हाला घेता आलं पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात की अशा संतांवरती जर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवला तर निश्चित पद्धतीने तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, विश्वास कसा असायला हवा? आता ज्याचं नाव विश्वास आहे त्याच्यावरतीच आम्हाला विश्वास. 3.5 अक्षराचा हा शब्द आहे, पण ज्याचं नाव विश्वास असतं त्याच्यावरतीच आम्हाला विश्वास नसतो, त्याच्यावरच आम्हाला भरोसा नसतो. पण विश्वास कसा असायला हवा? मी तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगेल. महाभारत सगळ्यांनी ऐकलेले, ऐकलंय की नाही? हो म्हणा का नाही ऐकलं? अहो, मी आजारी आहे तरी तुमच्या पुढं कीर्तन करते, 18 सालाईन घेऊन आले तरी तुमच्या पुढं उभा आहे आणि तुमच्या तोंडातून शब्द निघाना, बोलत चला. असं सुकल्याने बसू नका, कीर्तन संपल्यावर आपल्याला जेवायचे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या ठिकाणी सांगतात, महाभारत कुणी कुणी ऐकलेलं आहे? बहुतेक प्रत्येकाने ऐकलेले. पांडव माहित आहेत का? माहित आहेत? सांगा बरं नाव. नाव सांगा ना बरं. माहित आहेत? किती आहेत ते? 5. एवढं माहित आहे, बस झालं. कौरव पांडव माहित आहेत ना सगळ्यांना? पांडव त्या ठिकाणी, कौरव पांडवांचं युद्ध त्या ठिकाणी सुरू होतं.
कौरव पांडवांचं युद्ध सुरू असताना एके दिवशी दुर्योधन पितामहांकडे गेला आणि पितामह भीष्माचार्यांकडे गेल्याच्या नंतर पितामहांना तो प्रश्न विचारू लागला, पितामह, आपल्याकडे एवढं सैन्य असताना सुद्धा आपल्याकडचे एवढे वीर मरतात, आपल्याकडचे एवढे योद्धे मरतात, परंतु पांडवांच्या बाजूने एक श्रीकृष्ण सोडला तर दुसरा कोणीही योद्धा नाही, फक्त पांडव आणि एक श्रीकृष्ण आहे, तरी सुद्धा त्यांच्या बाजूचा एक सुद्धा योद्धा मरत नाही. मग मला असं वाटतं, पितामह, थोडा हळूच बोलला तो, पितामह, मला असं वाटतं की तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडून आहात पण मनाने त्यांच्याकडून आहात. आता असं बोलल्याच्या नंतर पितामहांना काय झालं असेल, त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. ते म्हटले, दुर्योधना, तुला असं वाटतं ना, तर उद्या सूर्योदयापासून ते सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव या भूतलावरती राहणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करणार, अशी अघोर प्रतिज्ञा पितामहांनी घेतली. आणि जेव्हा प्रतिज्ञा घेतली, ती प्रतिज्ञा केल्याच्या नंतर आता मला सांगा, आपल्या प्रतिज्ञा टिकतात का? नाही म्हणता तुम्ही. आपण शब्दाचे पक्के नाही. आपल्या प्रतिज्ञा एका मिनिटाला आपण प्रतिज्ञा केली की दुसऱ्या मिनिटाला आपली प्रतिज्ञा मोडते. परंतु पितामहांचं तसं होतं का? ते शब्दाला पक्के होते. जे पितामह म्हणणार ते 100% होणारच. म्हणून त्या ठिकाणी आता बघा, आपल्या प्रतिज्ञा कशा असतात. एके दिवशी एक वयस्कर म्हातारा होता आणि तो सर्व्हिसला होता, त्याच्यामुळे त्याला पेन्शन होती. तो सर्व्हिसला होता, त्याला पेन्शन होती. तो गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्याच्या नंतर म्हातारा, आता पोराला, म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं, कुठेही काही काही बडबड करून जातात ते. पोरांना कसा आता चटकन राग येतो. आणि मग त्या ठिकाणी चौकामध्ये तो म्हातारा आला आणि पोराला नको नको ती बडबड केली. आता पोरांना असं वाटतं, आम्ही कमवते झालो, आम्हाला बायका पोरं झाले, मग आम्ही मोठे झालो, मग आमच्या म्हाताऱ्यांनी, आमच्या आईवडिलांनी आम्हाला बडबड नाही केली पाहिजे, चार चौकात तर नाहीच केली पाहिजे. मग म्हाताऱ्याने चौकात येऊन त्याला बडबड केली. तो मुलगा घरी आला, म्हाताऱ्याचं गाठोडं बांधलं, पिशा बांधल्या, एका पिशवीमध्ये त्याचं साहित्य बांधलं, एका पिशवीमध्ये त्याचे कपडे गाठोडं बांधलं आणि एक कपड्याचं गाठोडं त्या म्हाताऱ्याच्या दारामध्ये आल्या तोंडावर मारलं. मारल्याच्या नंतर म्हाताऱ्याला तो म्हटला, आता तुम्ही या घरामध्ये राहायचं नाही, आता तुम्ही घराच्या बाहेर निघून जा. म्हातारी पळत पळत आली. म्हातारी म्हणली, का हो, काय झालं? तो म्हटला, बघ बघ, तुझ्या लाडामुळे बिघडलाय, मला घराच्या बाहेर हो म्हणतो, माझ्या तोंडावरती पिशवी फेकून मारली. तो म्हटला, अरे आई, म्हटली, अरे बाळा झालं काय? तो म्हटला, आई, बाबा मला चौकामध्ये, भर चौकामध्ये एवढी माणसं होती, नको नको ती बडबड मला केली आणि मला असं वाटतं आता मला पोरं बाळ झालेत, आता त्यांनी मला नको बडबड करायला होती एवढ्या माणसामध्ये, तरी सुद्धा त्यांनी मला बडबड केली. आता मी यांना म्हटलं की तुम्ही घराच्या बाहेर जा, आणि काय काय बोलले ते मी सांगूही शकत नाही. आई म्हटली, पप्या, अरे तू जरा नीट बोल, म्हाताऱ्याला पेन्शन चालू आहे, कानामध्ये म्हटली ती. पोरगं म्हटलं, ती पेन्शन गेली खड्ड्यात, मला काही तिचं घेणं देणं नाही, या म्हाताऱ्याला तो अगोदर घराच्या बाहेर काढ. ती म्हटली, बरं ठीक आहे. म्हातारी म्हटली, म्हाताऱ्याला राहा, थोडे दिवस राहा, आता किती दिवस राहिले आपले? तो म्हटलं, नाही नाही, मला अजिबात या घरामध्ये आता राहायचं नाही, तोंडावर पिशवी फेकून मारली, माझी चव काढली, माझी इज्जत काढली, मला नाही राहायचं या घरामध्ये. म्हातारी म्हटली, राहा, थोडे दिवस राहिले तुमचे. नाही म्हणे, मला आता इथं पाऊलच ठेवायचं नाही. म्हातारी म्हटली, नाही का राहत तू? ते म्हटलं, नाही राहत. तिने दुसरी साहित्याची पिशवी घेतली आणि त्याच्या तोंडावर फेकून मारली. म्हणे, व्हा, चालतं, परत या घरात पाऊल टाकायचं नाही. आता म्हाताऱ्याला वाटलं म्हातारी सिरियस झाली, आता काय आपलं चालत नाही. म्हातारी म्हटली, आहो विचार करा, पप्याचं पोरग तुमच्याशिवाय 1 मिनिट राहत नाही, तरी सुद्धा तुम्हाला विचारते राहायचंय का तुम्हाला या घरात? म्हणे, नाही राहायचं. निघाला काना थोडा येशीपर्यंत गेला आणि येशीपर्यंत त्याला वाटलं आता आवाज येते, मग आवाज येते, आवाज काय कुणी त्याला देईना. तो वाट बघून बघून पुन्हा माघारी आला. माघारी आल्यानंतर म्हातारीला म्हणतो, दरवाजावर थाप मारली. म्हातारीला म्हणतो, म्हातारे जाऊन दे, आता तुलाच आग्रह करत होती आणि पप्याचं पोरग बी माझ्याशिवाय नाही राहत, जाऊन दे, आता तुलाही म्हणती ना तर तो मन नको नाराज करायला. ह्या आपल्या प्रतिज्ञा आहे. आपण शब्दाचे अजिबात पक्के नसतो. म्हणजे महाराज सांगतात, ही आपल्या प्रतिज्ञा. एका मिनिटाला आपण प्रतिज्ञा करतो आणि दुसऱ्या मिनिटाला आपली प्रतिज्ञा मोडते. परंतु भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही असं होणार नाही. त्यांनी प्रतिज्ञा केली की सूर्योदयापासून ते सूर्य अस्ताला जाईपर्यंत या भूतलावरती एकही पांडव राहणार नाही. आता
ठरलं, संध्याकाळची वेळ झाली. मला सांगा, दुर्योधनाला किती मनापासून आनंद झाला असेल? अतिशय आनंद झाला. तो आनंद त्या ठिकाणी गगनात मावेना, फार आनंद झाला. संध्याकाळची वेळ झाली. सगळे त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये झोपायला गेले, पर्णकुटीमध्ये झोपायला गेले. इकडे पाचही पांडव त्या ठिकाणी सामसूम घोरत होते. बरं, त्यांच्या समोर प्रतिज्ञा झाली होती. आता मला सांगा, तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं तुम्ही उद्या मरणार आहात, तुम्ही उद्या मरणार आहात असं जर एखाद्याने तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला काय वाटेल बरं रात्रभर? विचार करून बघा. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्या मरणार, आपल्याला रात्रभर झोप लागेल का हो? आपल्या घरी उद्या चोर येणार हे जरी माहीत झालं तरी आपली रात्रभर प्रॉपर्टी पोराच्या नावावर करून द्यायचे धंदे चालतील. म्हणजे आपल्याला चोर येणार तरी सुद्धा झोप लागणार नाही, पण मरणार हे माहीत असून सुद्धा, समोर प्रतिज्ञा झाली तरी सुद्धा ते ढारढूर घोरत होते. इकडे त्या ठिकाणी कौरव त्या ठिकाणी जल्लोष साजरा करत होते. अतिशय आनंद झाला. त्यांना वाटायला लागलं की आता हे युद्ध जास्त काळ टिकणार नाही, आता उद्याच या युद्धाची सांगता होणार, आता पांडव आपल्याला कधीच दिसणार नाही. फार आनंद. आणि त्या ठिकाणी सगळेजण झोपी गेले. कौरवही झोपी गेले, पांडवही झोपी गेले. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काही झोप लागेना, भगवंताला काही डोळा लागेना. भगवंताने त्या ठिकाणी मध्यरात्री पांडवांच्या पर्णकुटीमध्ये आले आणि पांडवांच्या पर्णकुटीमध्ये आल्यानंतर विचार करू लागले की अरे, इथं हे मरणार आहेत म्हणून मला डोळा लागेना, परंतु हे तर सगळेजण यांना माहीत असून सुद्धा घारघोर करतायत, घोरतायत खुशाल. घोरणं माहित आहे ना तुम्हाला? हं, घोरणं माहित आहे ना? आपला शेजारचा गडी नक्की घोरतो घरामध्ये. इतके जोर जोराने घोरत होते. पाचही जण दिवसभर दमलेले, युद्ध करून थकलेले. भगवंताला प्रश्न पडला की अरे, यांना माहीत आहे आपण उद्या मरणार आहोत, पण तरी सुद्धा हे घोरतात, परंतु माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. भगवान त्या ठिकाणी अर्जुनाच्या जवळ आले आणि अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना अरे उठ. भगवंताचा आवाज ऐकल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी उठून बसला आणि भगवंताला विचारू लागला, देवा काय झालं, एवढ्या रात्री मला कशाला उठवलं? तेव्हा भगवान म्हणू लागले, अरे अर्जुना, तुला माहित आहे का, पितामहांनी एक प्रतिज्ञा केली. अर्जुन म्हटला, कोणती प्रतिज्ञा? ते म्हटले, उद्या पांडव मरणार आहेत. म्हणे, हो माझ्या समोरच प्रतिज्ञा झाली. म्हणे, मग तू कोण आहेस? तो म्हटला, 5 पांडवापैकी मी एक आहे, दुसरा कोण आहे? म्हणे, देवा तुम्हाला झोप लागत नाही आणि मला सुद्धा तुम्ही झोपू देत नाही. एक काम करा, तुम्ही जाऊन झोपा आणि मलाही निवांत झोपू द्या. पुन्हा अर्जुन झोपी गेला. भगवंताने पुन्हा अर्जुनाला हलवलं. अरे अर्जुना उठ, अर्जुना अरे उद्या तू मरणार आहेस, उद्या तुम्ही 5ही भावंड मरणार आहात, पण तरी सुद्धा तुला झोप लागली. काय विषय नेमकं, तुला झोप कशी लागली? अरे तुम्ही मरणार असून सुद्धा मला डोळा लागत नाही, काय कारण आहे तुम्ही एवढे निवांत झोपलेला आहात? अर्जुन उठला आणि भगवंताला म्हणू लागला, देवा उलट सुलट काही मला प्रश्न विचारू नका, एकाच वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर देतो. आम्ही उद्या मरणार आहोत, आम्हाला याची खात्री आहे. काय? आम्ही उद्या मरणार आहोत हे आम्हाला माहित आहे, आमच्या समोर प्रतिज्ञा झालेली आहे, हे सगळं आम्हाला ज्ञात आहे, पण तरी सुद्धा आम्ही एवढे निवांत झोपलो, याचं कारण असं आहे, आम्हाला वाचवणारा जाग आहे. काय उत्तर दिलं? आम्ही एवढे निवांत झोपलो याचं कारण असं आहे, आम्हाला वाचवणारा जागा आहे. म्हणजे याला काय म्हणतात? विश्वास. एवढा काय असायला हवा भगवंतावरती? विश्वास. संतांवरती एवढा विश्वास असायला हवा. पण आता विश्वास म्हटलं तरी सुद्धा आमचा कोणावरती पटकन विश्वास बसत नाही. आपण सहज असं सुद्धा सांगू शकत नाही की बाबा मी तुला सांगतो, तू दुसरा कोणाला म्हणू. बरं, एक वेळेस माणसांना सांगितलेलं बरं, पण ते बायकांना सांगितलेलं अजिबात ते फार वाईट. सगळ्या गावात ती खबर पोहोचणार. बरं मी तुला सांगते, बरं मंदे तू कोणाला सांगू नको. मंदा गेली नंदाजवळ, नंदा लगेच सांगती चंदीला. म्हणजे एकीकडून दुसरीकडे खबर पोहोचणार, ही 100% गॅरंटी आहे. म्हणजे विश्वास हा प्रकार या भूतलावरती राहिला नाही, पण कुठंतरी हा विश्वास ठेवावा लागतो, कारण विश्वासाशिवाय हे जग चालू शकत नाही, हे विश्व चालू शकत नाही. म्हणून हा विश्वास जर कुणावरती ठेवायचा असेल तर तो संतांवरती ठेवायला हवा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालू त्यांचा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज त्या ठिकाणी सांगतायत,
संतांच्या चरणावरती आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक संकटातून आपल्याला त्या ठिकाणी मार्ग सापडतो आणि निश्चित पद्धतीने तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. बघा, संतांच्या चरणावरती किती विश्वास असायला हवा, किती विश्वास असावा. एक रामायणामध्ये एक पात्र आहे, त्या बाईचं भगवान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांवरती इतकी निस्सीम प्रेम होतं, इतकी भक्ती होती, इतका भाव होता, अंतकरणापासून ती त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांवरती विश्वास ठेवत होती. तिचं रामायणामध्ये फार मोठं त्या ठिकाणी विस्तार आलेला आहे, फार मोठं पात्र आहे तिचं. त्या बाईचं नाव काय आहे? स्वतः उष्टी बोरं खायची आणि भगवंताला उष्टी बोरं करून भगवंताला चारायची. कारण माझ्या भगवंताला कोणतंही बोर आंबट नाही लागलं पाहिजे, किडकं नाही लागलं पाहिजे, याकरता ती स्वतः ते बोर अगोदर चाखायची आणि तदनंतर भगवान प्रभू रामचंद्रांना साठा केला होता त्या बोरांचा, नंतर प्रभू रामचंद्रांना आल्यावरती घातले. त्या बाईनं फक्त संतांवरती विश्वास ठेवला. ते संत म्हणजे मातंग ऋषी. त्या मातंग ऋषींनी त्या बाईला सांगितलं की बाई, तू एवढी भाग्यवान आहेस, एवढी भाग्यवान आहेस, इतकी तू भाग्यशाली आहेस की तुझ्या झोपडीवरती साक्षात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया तुला झोपडीवरती भेट देण्याकरता येतील. जेव्हा मातंग ऋषींनी हे शब्द त्या ठिकाणी उच्चारले आणि ते शबरी मातेच्या कानावरती पडले, त्या क्षणापासून ती बाई फक्त आणि फक्त भगवंताची वाट पाहत राहिली. नाहीतर आपल्याला जर एखाद्याने सांगितलं की देव तुला भेटणार आहे, आपण त्या संताला, त्या माणसाला, जे कोणी सांगल त्याला आपण किती किती प्रश्न विचारू. मला कोणत्या दिवशी देव भेटन, कोणत्या महिन्यात भेटन, कोणत्या वर्षात भेटन, किती वाजता भेटन, किती प्रश्न करू आपण. पण जेव्हा शबरी मातेला कळलं मला भगवान प्रभू रामचंद्र भेटायला येणार आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा मला झोपडीवरती भेटायला येणार आहे, पण तरी सुद्धा त्या ऋषींना कुठलाच प्रश्न न विचारता फक्त हो म्हटली आणि आपल्या झोपडीवरती निघून आली. पण त्या क्षणापासून फक्त आणि फक्त अंतकरणापासून भगवान प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत होती, नामचिंतन करत होती आणि म्हणायची, जेव्हा मला तुम्ही भेट देण्याकरता याल ना, तेव्हा माझीच झोपडी पावन आणि पुनीत बनल, माझीच झोपडी पवित्र बनल, असं त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी चित्तत राहायची आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करत रोज तिने अरण्यामध्ये जावं, रोज भगवंताला खाण्याकरता फळं आणावी, रोज नवीन त्या ठिकाणी फुलं आणावी. जंगलामधून झोपडीपर्यंत येण्याची जी वाट होती ती वाट रोज फुलांनी सजवायची. भगवंताला बसण्याकरता रोज नवीन आसन तयार करायची आणि भगवंताला अंतकरणापासून म्हणायची, देवा जेव्हा तुम्ही याल ना, या आसनावरती मी तुम्हाला बसवेल, या झोपडीमधून तुम्ही याल आणि नव्हे नव्हे या झोपडीमध्ये आल्याच्या नंतर माझ्या घरामध्ये दुसरं खायला काही नाही, पण मी ही जी फळं आणते ती फळं तुम्हाला खाण्याकरता देईल. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराय तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेका दर्शन होगा. शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. रोज भगवंताची विनवणी करायची, अरे देवा कधी रे मला भेट देण्याकरता येशील. आणि एक दिवस असा उगवला, साक्षात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया आपल्या झोपडीकडे चालत येताना दिसले. तेव्हा शबरी मातेच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडले, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा
वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. आज सोन्याचा दिवस उगवला की मी भगवंताचं रूप बघितलं, मी साक्षात प्रभू रामचंद्रांना बघितलं, फार आनंद झाला. आता मला सांगा, आपण साक्षात देवाला बघितल्याच्या नंतर आपल्याला किती बरं आनंद होईल? काय करू काय नको असं वाटेल की नाही? का तुम्हाला असं होईल काय काय मागू देवाला? असं नाही होणार. मग देवाचं सुंदर असं रूप बघून आपल्या सगळ्यांना काय होईल? स्वतःचं विस्मरण होईल, कारण तो आहेच एवढा सुंदर. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. असा देव समोर बघितल्यानंतर मला सांगा तुम्ही काय होईल? स्वतःचं विस्मरण होईल की नाही? एवढा सुंदर तो भगवान परमात्मा पाहिला आणि शबरीला स्वतःचं विस्मरण झालं. भगवंताला झोपडीमध्ये बोलावलं, आत या या प्रभू आतमध्ये या. पण ज्या आसनावरती देवाला बसवायचं त्या आसनावरती स्वतः जाऊन बसली. स्वतः जाऊन बसल्यानंतर लक्ष्मण भैयांना राग आला. लक्ष्मण भैया म्हटले, बाई अगं तुला काही कळतं की नाही? ज्या आसनावरती देवाला बसवायचं त्या आसनावरती खुशाल तू जाऊन बसली. म्हणे देवा माफी असावी, त्या ठिकाणी मला क्षमा करा. उठली आणि बसण्याकरता देवाला आसन दिलं. बघा, शबरी मातेला आता भगवंताचे चरण धुवायचे. काय धुवायचे? चरण धुवायचेत, पाय धुवायचेत. परंतु शबरी मातेच्या घरामध्ये पात्र नव्हतं. काय नव्हतं? पात्र नव्हतं. जेव्हा भूक लागेल तेव्हा त्या ठिकाणी फळं खायची, जेव्हा तहान लागेल तेव्हा पात्राच्या ठिकाणी जाऊन पाणी प्यायची. तिच्या घरामध्ये कुठलं आलं? भांड किंवा पात्र. तिच्या घरामध्ये पात्र नव्हतं. परंतु त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये काय होता? भाव होता. फक्त आणि फक्त भाव असल्या कारणाने शबरी मातेने आपल्या स्वतःच्या हाताचं करपात्र केलं आणि भगवंताचे पाण्याने नाही तर अश्रूंनी डोळे धुतले. याला काय म्हणतात? काय म्हणतात? विश्वास म्हणतात. एवढाच विश्वास संतांवरती असायला हवा आणि तो विश्वास शबरीने ठेवला. कोणावरती? मातंग ऋषींवरती. तर परिणाम काय झाला? प्रभू रामचंद्र झोपडीवरती भेटण्याकरता आले. मग मला सांगा, देवाला गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी काही लागते का? फक्त आणि फक्त काय लागतो? अंतःकरणातला भाव लागतो. थोर काहीच लागत नाही, लागतो तो फक्त अंतःकरणामधला भाव. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज त्या ठिकाणी सांगतात, जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त विश्वास असेल, संतांच्या प्रती भगवंताप्रती प्रेम असेल, तेव्हा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये भेटायला येईलच आणि तुमच्या जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त आणि फक्त अंतःकरणामधला भाव त्या ठिकाणी लागत असतो आणि भगवंतावरती विश्वास लागत असतो. फक्त भगवंताला एवढं लागतो. पण आम्ही काय काय कमवतो? आम्हाला एक प्लॉट घेतला की तेवढ्यावरती थांबवत. आता एवढ्या प्लॉटमध्ये आपलं एखादं स्वतःचं हक्काचं काय असलं पाहिजे? घर असलं पाहिजे. आता घर बांधून झालं, आपली पोरं चांगल्या शाळेमध्ये शिकायला हवी. आता आपण चांगलं कमवतो, घरही झालंय, आता स्वतःची जागा पण झाली. मग आता आपली पोरं चांगल्या शाळेमध्ये शिकायला, पोरं चांगल्या हायस्कूलमध्ये टाकतो आपण, इंग्लिश मिडियमला. तिथं आपली पोरं शिकायला टाकली, तेवढ्यावरती आपलं भागत नाही. आता पोरं तिकडं जेव्हा 10वी त्यांची संपते, पेपर संपले की पुढं आता इथं नाही राहिले पाहिजे आपली पोरं. मग आपण त्यांना पुणे मुंबईला तिकडं कॉलेजला घालतो. बरं, कॉलेज त्यांचं झालं की मग पोरं एकदा हातातून सुटले का परत ते काय घरी यायला
नकोच म्हणतात. मग त्या प्लॉटचं, त्या घराचं, त्या गाडीचं, बंगल्याचं काय करायचं? लोणचं घालायचं? त्याचं काही घेणं देणं नाही. आपण एवढं कमवतो, पण त्याच्या पाठीमागं काहीच कारण नसतं. फक्त आपल्याला पाहिजे असते. आपले गुरुवारी इंदुरीकर बाबा सांगतात ना, आपल्याला कोणता रोग झालाय? हावड्या नावाचा रोग झालेला आहे. आपल्याला फक्त पाहिजे असतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, परंतु त्याच्या पाठीमागं काहीच कारण नसतं. त्याने देव मिळेल का मला सांगा? अजिबात नाही. बरं मला सांगा, मोठ्या घरामध्ये, मोठ्या बंगल्यामध्ये राहून आपण जर देवाचं नाव केलं तर देव मिळेल का? नाही मिळणार. देवाचं नाव घेतलं मिळेल ना. पण झोपडीमध्ये राहून जर तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं तरी सुद्धा देव मिळेल की नाही? नाही मिळणार. झोपडीमध्ये राहून सुद्धा देव नाही मिळणार जर त्याचं नाव घेतलं नाही. आणि बंगल्यामध्ये जरी राहिलात, कुठेही तुम्ही असा, समाधानी असा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. नव्हे त्याचं जोपर्यंत आपण पवित्र कंठाने पवित्र नाम घेत नाही, तोपर्यंत तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कुणालाही भेटत नाही. बरं, देवाचा असा स्वभाव आहे, हा फुकट कधीच कोणाजवळ येत नाही. घेसी तेव्हा देसी, ऐसा असशी उदार. त्याचा स्वभाव असा आहे, अगोदर तो घेतो आणि तदनंतर देतो. मग मला सांगा, जर तुम्ही दिवसात एकदा सुद्धा त्याचं नाव घेत नाही, मग तो तुम्हाला मिळेल का? अजिबात मिळणार नाही. फुकट तो मिळायला अजिबात बाजारचा भाजीपाला नाही. त्याचं जोपर्यंत आपण नाव घेत नाही, अहो देवाचं सोडा, देवाचा असा स्वभाव आहे यात अजिबात नवल नाही. आपल्याला जन्माला घालणारं कोण आहे? तोच आहे. त्याच्यामुळे आपण त्याची कोण झालो? लेकरं झालो. त्याच्यामुळे आपला सुद्धा कसा स्वभाव आहे? तसा स्वभाव आहे. तुम्ही फुकट कोणाचं काम करता का? अहो फुकटचं लांब सोडा, मोबदला मिळाला तरी सुद्धा आपण कोणाचं नीट काम करत नाही. याच्यातल्या 10-5 बाया ऊस खुरपायला घेऊन गेला यांना टेम्पोत, गवतावर माती टाकून पुढे चालते. का बरं? मालक पैसे देणार नाही. पगार मिळणार आहे, मोबदला मिळणार आहे, पण तरी सुद्धा आपण एखाद्याचं नीट काम करत, असा आपला स्वभाव आहे. म्हणून आपण कोण आहे देवाची? आपला सुद्धा तसा स्वभाव आहे. बरं, शहाण्याचं जाऊ द्या, म्हाताऱ्याचं जाऊ द्या, लहान लेकराचं घ्या. एवढं लहान लेकरू असतं, 1-1.5 वर्षाचं लेकरू असतं, एवढं सुंदर असतं. कुरळे त्याचे केस असतात, पाणीदार त्याचे डोळे असतात, लाल बुंद त्याचे ओठ असतात, सफरचंदासारखे त्याचे गाल असतात, असं गुबगुबीत असतं, गोरं भोरं असतं. आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलं, असं लेकरू आपल्याला दिसलं की ते आपल्या समोर येरझाऱ्या घालतं, दुडू आपल्यासारखं इकडून तिकडं पळतं. मग त्या लेकराला पाहिल्यानंतर त्या घरामध्ये गेलेल्या माणसाला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण होतो? मोह निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं. मग आपल्याला त्या लेकराला काय करावं असं वाटतं? उचलून घेऊन त्याचा मुका घ्यावा वाटतो, पापा घ्यावा वाटतो. पण आपण त्याला काय करतो? अगोदर आवाज देतो, ए बाळा इकडे. मग ते एवढं शहाण असतं, एक आवाजात येतो, हो ना? एक वेळेस, 2 वेळेस, 10 वेळेस, 20 वेळेस, 50 वेळेस आपण त्याला आवाज दिले तरी सुद्धा ते आपल्याजवळ येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? ऐका बरं, आता तुम्हाला तर माहीतच असेल टेक्निक, पण तरी सुद्धा सांगते. मस्तपैकी आपल्या खिशामध्ये हात घालायचा, मावशांनी पाकिटात घालायचा. एखाद्या रुपयाचा ठोकळा असेल, एखाद्या रुपयाचं चॉकलेट असू द्या, त्या बाळाला दाखवायचं, म्हणायचं, ए बाळा, जर तू मला एक पापा दिला तर मी तुला 1 रुपयाचं हे चॉकलेट किंवा 1 रुपयाचा हा ठोकळा देईल. मग मला सांगा, त्या 1-1.5 वर्षाच्या लेकराला त्या 1 रुपयाची काही किंमत कळते का हो? काहीच कळत नाही. फक्त काहीतरी देतात या भावनेनं ते लेकरू अगोदर येतं आणि अगोदर आल्याच्या नंतर अगोदर 1 रुपया घेतं आणि तदनंतर आपल्याला 1 पापा देतं. म्हणजे त्याचा आपल्यावरती काय नसतो. त्याला वाटतं पापा फुकटचा देऊन घेतला, परत खिशात पैसा घातला म्हणजे इमोशनली मी ब्लॅकमेल होईल, म्हणून ते अगोदर 1 रुपया घेतं आणि तदनंतर आपल्याला पापा देतं. म्हणजे लहान लेकराचा सुद्धा तसाच स्वभाव आहे. तुमचा माझा सुद्धा तसा स्वभाव आहे, शहाण्यांचा सुद्धा तसा स्वभाव आहे आणि भगवंताचा सुद्धा तसा स्वभाव आहे. हा फुकट कधीच कोणाचं काम करत नाही. अहो एका ताटामध्ये जेवत होते, रात्रंदिवस सोबत होते, एका अंथरुणामध्ये झोपत होते, एका बकेटीमध्ये आंघोळ करत होते, परम मित्र होते, पण तरी सुद्धा श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे,
असा परममित्र होता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा. एवढे जिवलग असताना सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अगोदर आपल्या परममित्राकडून मुष्टीभर पोहे घेतले आणि तदनंतर त्याला सोन्याचा गाव दिला. नाव काय त्या मित्राचं? महाराज वर्णन करून सांगतात. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. भर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. 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 विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. महाराज सांगतात. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. आणि शेवटच्या ओळीमध्ये सांगितलेला आहे विठोबाचा धर्म जागो. त्याचा धर्मच असा आहे, त्याचा न्यायच असा आहे, हा कधीच फुकट कोणाचंही काम करत नाही. मग मला सांगा, दिवसात आपण एकदा सुद्धा त्याचं नाव घेत नाही, मग तो आपल्याला फुकट मिळायला मोकळा आहे. तरी सुद्धा आपण रात्री पडल्या पडल्या विचार करतो, देव जर मला भेटला, फुकट आहे तो भेटायला, देव जर मला भेटला तर मी त्याला काय काय मागल. पहिल्या यादीत नाव असतं, पहिला आपलं आकडा असतो, पहिली विश लिस्ट काय असते आपली? देवा मला अमर कर. काय देवच अमर आहे का मला सांगा? देव सुद्धा संसारी आहे आणि देवाला सुद्धा मरावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात, भगवंताचं जोपर्यंत आपण पवित्र कंठाने पवित्र नाम घेत नाही तोपर्यंत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला काही मिळायला मोकळा नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगतात, जोपर्यंत तुम्ही संतांच्या चरणावरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मिळणार नाही. म्हणून अगोदर सगळ्यात सोपा मार्ग सांगितलेला आहे, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, त्यानंतर भगवान आपोआप त्या ठिकाणी आपल्या भेटीला येईल. सगळ्यात सोपा उपाय, अगोदर संतांची संगती करा. बघा, ज्यांची संगती आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो त्यांच्यासारखे आपण होत असतो. त्याच्यामुळे नेहमी संगत चांगल्यांची करा, म्हणजे परिणाम सुद्धा कसे होतील? चांगलेच होतील. म्हणून महाराज सांगतात, जोपर्यंत तुम्ही संतांची संगती करत नाही तोपर्यंत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून संतांचं एकच ध्येय त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये असतं, ते म्हणजे साधकांचं कल्याण व्हावं, साधकांचं हित व्हावं, एवढाच त्यांचा उद्देश असतो. म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगतात, संतांच्या जरी तुम्ही संगतीमध्ये गेले तरी सुद्धा तुमचं कल्याण.
संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. यथामती यथावकाश अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं पाहायला गेलं तर ज्या त्या ठिकाणी निमित्तानुसार आजचं हे कीर्तन होतं ते म्हणजे संत सावता महाराज. आज ज्यांच्याविषयी अभंग निवडला, ज्यांच्याविषयी म्हणजे सावता महाराज सुद्धा कोण आहेत? कोण आहेत? संतच आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण अभंग सुद्धा निवडलेला आहे. जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम घेत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. मी मगाशी तुम्हाला सांगून गेले की भगवंताचं नाम घेणं एवढंच पुष्कळ असतं. त्याच्यासाठी गाडी, बंगला, जमीन, जुमला, प्रॉपर्टी याची काहीच गरज नसते. तसंच जर पाहायला गेलं तर सावता महाराजांकडे मला सांगा काही होतं का? गाडी, बंगला, जमीन, जुमला, प्रॉपर्टी काही होती का? फक्त एक शेती होती, एक मळा होता, बागायतीचा त्यांचा व्यवसाय होता. आणि त्याच्यामध्येच त्यांचा जो दैनंदिन जे जीवन होतं तेच ते साधं सोपं जीवन जगत होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा सावता महाराजांनी कुणाची भक्ती केली? भगवंताची भक्ती केली. महाराजांना म्हणावं लागलं, अहो ज्या महाराजांनी, ज्या संतांनी, आपण कशा कशामध्ये देव बघतो, पण सावता महाराजांनी कांद्यामध्ये भगवंताला पाहिलं, मुळ्यामध्ये भगवंताला पाहिलं, लसुणामध्ये भगवंताला पाहिलं, नवे नवे शेतीतली जी अवजारं होती त्याच्यामध्ये सुद्धा विठ्ठलाला पाहिलं. आणि जेव्हा वारकरी त्या ठिकाणी पंढरीला जात असायचे तेव्हा सावता बाबांना सुद्धा वाटायचं की मी यांच्यासोबत पंढरीला जावं, परंतु जाता येत नव्हतं. कारण एवढा मोठा राडा, एवढा मोठा प्रपंच त्या ठिकाणी सोडून मला पंढरीला जाणं शक्य नाही. कारण घरचा बागायतीचा व्यवसाय होता, ते सोडून मी जर पंढरीला गेलो तर हे घरचं रामायण कुणी सांभाळायचं? म्हणून जे आहे ते कर्तव्य पार पाडलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत शोधला. एवढी मोठी भक्ती त्या ठिकाणी सावता महाराजांची होती. भरपूर संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज आहेत, संत नामदेव महाराज आहेत, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा पहिल्या यादीमध्ये संत सावता महाराजांचं नाव लागतं. अहो बाकीच्यांनी भरपूर मोठमोठी विविध प्रकारची भक्ती केली, परंतु सावता महाराजांनी साध्या सोप्या पद्धतीची भक्ती केली. त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा गर्व आहे का? कुठल्या पद्धतीचा अहंकार नाही. साधं सोपं जीवन जगले आणि त्यातली त्यात त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय होतं, देवासाठी तुम्ही प्रपंच सोडू नका. प्रपंच सोडण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. फक्त भगवंताचं कामामध्ये काम, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला राम म्हणता आलं पाहिजे अशी भक्ती तुम्ही करा. परंतु त्यांना वारीला जाता येत नव्हतं. वारकरी रस्त्याने जात असायचे तेव्हा सावता महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला अंतकरणापासून आवाज द्यायचे की देवा मला तुझ्या वारीला येता येत नाही रे, परंतु आता तूच मला दर्शन दे. जे वारकरी भगवंताचं दर्शन घेण्याकरता पंढरीला जात होते तोच पांडुरंग परमात्मा या सावता बाबांसाठी त्या मळ्यामध्ये भेटण्याकरता आला. याला म्हणतात भक्ती. प्रेम करायचं असेल भगवंतावरती तर एवढं प्रेम करता आलं पाहिजे. सावता महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढी भगवंताची सेवा केली, एवढं भगवंताचं नाम घेतलं की त्यांच्या स्वतःला तर धन्यता मिळालीच. वाक्य ऐका, त्यांच्या स्वतःला तर धन्यता मिळालीच, परंतु त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता मिळाली. धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागरा प्रेमाचे आगर, सावता सागरा प्रेमाचे आगर. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता मिळाली. नवे नवे एवढ्यावरती सुद्धा थांबले नाही. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढी भक्ती केली की त्यांच्या आई वडिलांना तर धन्यता मिळालीच, परंतु त्यांच्या गावाला सुद्धा धन्यता मिळाली. धन्य ते अरणा रत्नाची ती खाण,
जन्मला निधाना सावता तो, जन्मला निधाना सावता तो, सावता सागरा प्रेमाचे आगर. बरं एवढ्यावरती थांबले का मला सांगा? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, त्यांच्या गावाला तर धन्यता मिळालीच, परंतु त्यांच्या वंशाला, त्यांच्या कुळाला सुद्धा धन्यता मिळाली. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला माळियाचा, वंश उद्धरीला माळियाचा, सावता सागरा प्रेमाचे आगर, सावता सागरा प्रेमाचे आगर. एवढं साधं जीवन जगले. बरं मला सांगा, आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला धन्यता मिळेल एवढं तरी आपण नामचिंतन करतो का हो? हा, आपलं कोणतरी नाव काढावं बाबा गावात, हा देवाचं लय नाव घेतात बाबा असं म्हणल, एवढी तरी धन्यता आपण आपल्या जीवनामध्ये कमवावी. परंतु सावता महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढा भगवंताचं नामचिंतन केलं, त्यांना स्वतःला धन्यता मिळाली, आई वडिलांना सुद्धा मिळाली, गावाला सुद्धा मिळाली, आणि शेवटी वंशाला म्हणजे कुळाला सुद्धा धन्यता मिळाली. एवढं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं. आजचं कीर्तन फक्त संतांवरती ठेवणाऱ्या विश्वासावरती, भगवंताच्या नामावरतीच होतं. आणि मी फार जास्त काही सांगू शकत नाही, कारण सावता बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीचा अभिमान केला नाही. फक्त आणि फक्त संसार करून, प्रपंच करून भगवंताचं रात्रंदिवस नाम घेतलं, आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचा शेवट त्या ठिकाणी अरण या गावामध्ये केला. जन्मसुद्धा त्यांचा त्याच ठिकाणी झाला होता. मला वाटतं सावता महाराजांचं अरण या ठिकाणी त्यांनी 1295 साली देह ठेवला अरण या गावामध्ये, आणि बाबांचा जन्म 1250 इसवी सन 1250 साली अरण या गावामध्ये झाला होता. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच मोठेपणा केला नाही. आणि जगाला त्यांचे भले अभंग थोडेच आहेत, अभंग थोडेच असतील, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा साधेपण आहे. आणि एकच गोष्ट सांगितलेली आहे की भगवंताचं तुम्ही नाम घ्या, त्याच्याशिवाय तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. त्या ठिकाणी